हॅलो, वेलकम टू लॉरिताज किचन. आज आपण चिकन ऑमलेट बघणार आहे. सो अगेन ही खूपच हेल्दी आणि हाय प्रोटीन रेसिपी आहे. सो ह्याच्यासाठी मी चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये फेटलेलं दही, आपलं आलं लसूण पेस्ट, त्याच्यानंतर धना जिरा पावडर, लाल तिखट, ब्लॅक पेपर आणि कसुरी मेथी हे सगळं मिक्स करून तुम्हाला मॅरिनेट करायचं आहे जवळपास अर्धा तास. आणि नंतर मी इथे तवा गरम केला आहे, त्याच्यावर थोडंसं ऑइल घेऊन हे फ्राय करणार आहे. सो तुम्ही हे ग्रिलसुद्धा करू शकतात. सो आणि तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर तिथेही तुम्ही ह्याला ग्रिल करून घेऊ शकतात. सो इथे मी हे सगळे पीसेस मी आता फ्राय करून घेते. आता हे चिकन मी वन साईड छान प्रकारे फ्राय करून घेतलं आहे. आता मी ह्यांना फ्लिप करते आणि दुसऱ्या बाजूनी देखील फ्राय करून घेते आहे. सो तुम्हाला हे चिकन छान असं शिजेल तोपर्यंत हे छान प्रकारे दोन्ही साईडून फ्राय करून घ्यायचं आहे. सो इथे मी 2 ऑमलेट करणार आहे. 150 ग्रॅम्स चिकन यूज केलं आहे मी आणि 4 एग्ज वापरले आहेत. सो आता मी हे त्यांना चांगलं फ्राय करत ठेवलं आहे. आणि आता मी एका साईडला इथे 4 अंडी घेतले आहेत. सो इथे तुम्ही होल एग्ज 2 वापरून 2 एग्सचं तुम्ही फक्त व्हाईट एगसुद्धा वापरू शकता त्यातलं योक काढून. सो इथे मी 4 होल एग्स घेतले आहेत. आणि इकडे मी त्याच्यामध्ये जे आपलं फ्राय केलेलं चिकन आहे ते छान असं छोटे छोटे पीसेस त्याचे करून घ्यायचे आहेत. हे पीसेस तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही त्याला कट करून घेऊ शकतात. खूप फुलफिलिंग डिश आहे ही जर तुम्ही एक ऑमलेट ही जर तुम्ही 2 स्लायसेस ऑफ ब्रेड बरोबर किंवा अशीच जरी खाल्ली तरी खूप तुम्हाला फुल असं वाटतं, कारण की खूप हाय प्रोटीन असल्यामुळे तुम्हाला पटकन भूक लागत नाही. सो तुम्ही ही नक्की वेट लॉस करताना देखील खाऊ शकतात. आता हे सगळे चिकनचे पीसेस मी आपल्या एगच्या बॅटरमध्ये टाकणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा. आणि इथे तुम्ही बघू शकता त्या चिकनमध्ये आता मी एक घेणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे मसाले हवे ते तुम्ही टाकू शकतात. सो इथे मी मिरची टाकलेली त्यामुळे मी ते मसाला यूज नाही केला आहे. सो इथे मी थोडीशी हळदी पावडर आणि आपलं सॉल्ट तुम्ही जसं ऑमलेटला अंदाजे घेतात तसंच तुम्ही एक 4 ऑमलेटला तुम्ही घ्याल इतकंच तुम्ही सॉल्ट घ्या. आणि हे सगळं तुम्ही मिक्स करून घ्या चांगल्या प्रकारे. आणि हे मिक्स केल्यानंतर तुम्हाला पॅन गरम करत ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून हे मी 2 बॅचेसमध्ये 2 ऑमलेट करणार आहे. सो इथे मी पहिली ऑमलेट माझं फ्राय करून घेणार आहे. सो इथे तुम्हाला ऑमलेट टाकल्यानंतर छान एका साईडनी ते खरपूस असं ऑमलेट होईल तोपर्यंत तुम्हाला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि नंतर तुम्हाला ते करायचं आहे फ्लिप. सो इथे मी थोडं लवकर फ्लिप केलं. सो तुम्ही व्यवस्थित फ्राय करून घ्या आणि फ्लिप करा. आणि आता इथे मी दोन्ही साईडनी हे ऑमलेट व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. सो तुम्ही ही रेसिपी ब्रेकफास्टला खाऊ शकतात किंवा तुमच्या डिनरला किंवा कोणत्याही मीलला खूप छान ऑप्शन आहे. सो तुम्ही बघू शकतात किती मस्त वाटते ही ऑमलेट. आणि खरंच टेस्टला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नक्की कमेंट्स करून सांगा कशी झाली. सो खूप बेस्ट रेसिपी आहे. जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.